काय निर्मला का वैतागले, काय झालं? हा, ती मानसीची आठवण काढत होती. पण पण बाबा, मी तेच सांगतोय तिला की आता ऍक्सेप्ट करायला हवं ना, ती इथे नाहीये, गेलीये ती बेंगलोरला. नाही, हा तेच. आणि बाबा प्लीज तुम्ही मला आग्रह करू नका लग्नाला यायला, कारण डॉक्टरांनी मला सांगितलंय की माझा पाय जो... काय म्हणाला तुम्ही? सलींनी तो नाही लग्न करणार आहे मानसी. बाबा काय बोलताय तुम्ही? हो, पण कसं पण काय झालं? सलील कुठे? नाही, तो बंगलोरला निघून गेला. मानसी? मी जाऊन भेटून आलो तिला. म्हटलं काय झालं ते कळेल तिच्याकडनं, बोलावं तिच्याशी. तर काय बोलत नाही ते. म्हणजे मी नुसता बघून आलो तिला. तू कुठे चाललास? मानसीकडे. ऐक, एनी प्रॉब्लेम? हो, गाडी बंद पडली आणि मला काही कळत नाहीये. ओके, शॅल आय चेक? प्लीज. शो. आता बघा, मला माहिती आहे सॉरी हा शब्द खूप छोटा आहे. तुझे 2 तास वाया गेले, मला खरंच वाईट वाटतंय मानसी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एखादा माणूस आवडण्यासाठी किंवा पटण्यासाठी काही कारण नाही ना असायला लागत. वाव, लवली. पण तुला कोणी सांगितलं मला गुलाबापेक्षा कळी आवडते? हां, आता ज्या मुलीला कुत्र्याची पिल्लं आवडतात, ज्या मुलीला पावसापेक्षा जास्ती आभाळ आवडतं, त्या मुलीला फुलांपेक्षा जास्ती कळी आवडत असेलच ना. यान, मानसी कुठे? आहे आत. कशाला आलायस विक्रांत? मला मानसीला भेटायचं. हे बघ विक्रांत, आता ह्या गोष्टीवर चर्चा करून काहीच फायदा नाही. जे व्हायचंय ते होऊन गेलंय. आजी, मला मानसीला भेटायचं. हो हो, जा तुम्ही, आत आहे ती. ओके फाईन, मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. मला तिला एकटीला भेटायचंय मोनिका. व्हॉट? ऐकू नाही आलं तुला? मला मानसीला एकटीला भेटायचं. मानसी, मानसी काय अवस्था करून घेतलीस तू? मानसी, मला बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय. मी नाही राहू शकत बोलल्याशिवाय.
तुला असं असं बघवत नाहीये. प्लीज मानसी. विक्रांत, मानसीने क्लिअरली सांगितलंय ना तिला तुझ्याशी नाही बोलायचंय. मग मानसी, मला कळायला हवं तुमच्यात काय झालंय. सलील काय म्हणाला तुला? काय बोललात तुम्ही दोघं? मानसी, असं नको करूस. तू प्लीज सांग ना मला. तू जर मला सांगितलंच नाहीस तर मी तुला मदत कशी करणार? हे बघ, मी जेव्हा जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तू मला मदत केलीस ना? केलीस की नाही? मग मैत्रीच्या हक्का खातर मी ती मदत घेतलीये. नाव इट्स माय टर्न. पण तुम्हाला सांगितलंच नाहीस तर मी मदत कशी करणार तुला? प्लीज सांग मानसी. मला कोणाशीही बोलायचं नाहीये. तू प्लीज इथून निघून जा. मानसी, मला नाही बोलायचंय. प्लीज जा तू. विक्रांत, तिला ना तुझ्याशी बोलायचंय ना कोणाशीही बोलायचंय, सो प्लीज. असं नको बोलूस मानसी, प्लीज. विक्रांत, इनफ. तिला नाही बोलायचंय तुझ्याशी. प्लीज तमाशा करू नकोस. मी तमाशा करायला आलेलो नाहीये मोनिका. मी फक्त मानसीशी बोलायला आलोय. तिला नाही बोलायचंय ना तुझ्याशी, मग का तू जबरदस्ती करतोयस? विक्रांत, प्लीज प्लीज लीव. प्लीज. जावई बापू, निघालात? बोलली का काही तुमच्याशी? तिला काहीच बोलायचं नाही. मला वाटलं तुमच्याशी तरी काहीतरी बोलेल. निघतो मी. आता काय होणार आहे हो? अहो, काय झालंय मला सांगा ना. तुम्ही सकाळपासून काही बोललाच नाही आहात मला. दुकानात विक्रांत, विक्रांत, काय झाले रे? अरे मी तुझ्याशी बोलतेय विक्रांत. हो, असं का निघून गेला? हा, काय झालंय काय? अहो, विक्रांत, बाबा, मानसी काहीच बोलली नाही. मला कुणाशीही काहीही बोलायचं नाहीये हे वाक्य सोडून ती काहीच बोलली नाही बाबा. ती तरी काय बोलणार आहे बिचारी? असं कसं चालेल बाबा? तिने सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे तिला काय झालंय? आणि कशी मदत करणार मग आपण? सलीलने असं कसं केलं बाबा? काय कारण दिलं असेल त्याने?
माझा तर विश्वासच बसत नाहीये बाबा. मी त्याच्या डोळ्यात प्रेम पाहिलंय मानसीसाठी. काहीतरी गडबड आहे बाबा. आणि ती काय आहे हे मला कळायला हवं. पण ती जर बोललीच नाही तर आपल्याला कसं कळणार आहे तिला काय वाटतंय, तिच्या मनात काय चाललंय. मी भेटलो तिला विक्रांत, तिची अवस्था मला बघवली नाही. बाबा मला अजूनही कळत नाहीये की सलीलने असा निर्णय का घेतला असावा. ती जोपर्यंत काय बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळू शकत नाही ना. असं नका बोलू बाबा. निदान तुम्ही तरी असं नका बोलू. तुला काय वाटतंय मी समजू शकतो रे, पण मग असं वाटतं की तिलाच जर कोणाला काही सांगायचं नसेल तर आपण तिच्यावर नाही ना जबरदस्ती करू शकतो. अहो बाबा, पण आपल्यापैकी कुणालाच सांगता येणार नाही असं काय असणार आहे. असं काही असूच शकत नाही बाबा. सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यांचं, सगळं ठरवल्याप्रमाणे चाललं होतं. मग अचानक काय झालं बाबा? तुम्ही प्लीज मला मदत कराल प्लीज. ती माझ्याशी बोलली नाहीये. तिने मला निघून जायला सांगितलंय, पण तुमच्याशी बोलेल ती कदाचित, कारण तुम्हाला वडिलांप्रमाणे मानते ना ती. प्लीज बाबा, माझ्यासाठी. ठीक, मी करतो प्रयत्न. तू जरा डोकं शांत ठेव. घे. अगं बाळा, कालपासून पोटात अन्नाचा एक कणही नाहीये तुझ्या. असं कसं करून चालेल? अशी नुसतीच बसून राहणार आहेस का तू? म्हणू बाळा, तू अशीच बसून राहिलीस तर आम्हाला बरं वाटेल का ग? जरा विचार कर ना. जाऊ दे ना, आता जे घडलंय ते घडून गेलंय. आता मनावर घेऊन काही उपयोग आहे का त्याचा? हं? मनूने खाल्लंय का काही? नाही ना, म्हणून तर आम्ही मागे लागलोय तिच्या. तुम्ही दोघंही बाहेर जा, मी बघते. तिला खायला लावशील ना ग? प्रयत्न तर करूच शकते आजोबा. आणि नीट बोल बर का तिच्याशी. आधीच बिचारीची काय अवस्था झाली बघ. आजी, एवढं कळतं अगं मला. मी म्हणलं ना प्रयत्न करेन म्हणून. दे इकडे ताट. मनू, जेवून घेतेस? का वागतेस तू असं मनू? हे असं बसून राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? मोना, आजोबा प्लीज प्लीज मला बोलू दे. हे बघ मनू, सलील मध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही बोलणं झालंय ना, ते आज ना उद्या तुला आम्हाला सांगायचंच आहे. मग आता कशाला त्रास देतेस तू आजी आजोबांना? का किती सहन करायचं त्यांनी? सलील मध्ये आणि तुझ्यामध्ये काय बोलणं झालंय मनू? हे बघ मनू, सलीलने आम्हाला जे काही सांगितलं ना, ते फारच सरळ कारण होतं. पण गोष्टी इतक्या सरळ नक्कीच नाहीयेत हे मला कळलंय. बरोबर? मानसी, विक्रांतची आणि तुझी मैत्री सगळे समजून घेणार नाहीयेत माझ्यासारखे. आपण भेटलोय त्या क्षणापासून तुला माझ्यात विक्रांतचं नातं तयार करण्यात जास्त धन्यता वाटली, आणि ते नातं आपल्यात कधीही होऊ शकत नाही. सलीलला विक्रांतचा प्रॉब्लेम आहे ना? मोना,
मनू घे बाळा, घे ना. अगं असं काय करतेस? मनू, जोपर्यंत तू खात नाहीस ना तोपर्यंत मी सुद्धा काही खाणार नाही, लक्षात ठेव. मोनिका जे काही बोलली ते विसरून जा. तुला माहित आहे ती काहीही बोलते, तिचा मनावर घेऊ नको. खाऊन घे लवकर लवकर, चल. अगं जावई बापू केव्हापासून फोन करतायत, घे ना फोन, बोल त्यांच्याशी, बरं वाटेल तुला. बरं बाई, कोणाशीही बोलू नकोस, पण जरा खाऊन घे. अगं 2 घास तरी पोटात जाऊ देत ग. एक्सक्यूज मी सर. सारिका प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. सर बाहेर पेशंट खोळंबलेत, खूप जण थांबलेत, काय करू? निर्मला आत्याला सांग ना. सर निर्मला मॅम आत्ताच बाहेर पडल्या मीटिंगसाठी. मग तू साक्षीला सांग की पेशंटशी बोलून त्यांचे काय इश्यूज आहेत ते नोट करून ठेव. ओके? साक्षी आज पण उशिरा येणार आहे सर. सर तुम्ही म्हणत असाल तर मी पेशंटना घरी जायला सांगू का? म्हणजे त्यांना तरी किती वेळ थांबवून ठेवणार ना? नाही नाही, असं आपण कधीच करत नाही. ठीक आहे, जाऊ आपण. मला एक फोन करायचा आहे फक्त. तुझा फोन देतेस का सारिका? हो. थँक्यू. अगं सारिकाचा फोन आहे बघ, तिला काहीतरी मदत हवी असेल. घे फोन, घे लवकर, घे घे. मानसी, मानसी प्लीज तू फोन ठेवू नकोस. मानसी, विक्रांत सर, आर यू ओके? हो बोल, तुला काय बोलायचं होतं? सर पण त्याआधी मी एक विचारू, ही मानसी नक्की कोण आहे? तुझं काय काम आहे साक्षी? प्लीज डोंट माइंड सर, पण इथे आल्यापासून मला मानसी या एका नावाने प्रचंड वैताग आणलाय. म्हणजे इथला प्रत्येक जण मला तिचंच एक्झाम्पल देत असतो. म्हणजे एवढी अशी कोण लागून गेली ती? आणि मला काहीच येत नाही का सर? मला माझं काम येतं, पण मी केलेलं इथल्या लोकांना काही पटतच नाही कधी. नाहीच पडणार पसंत त्यांना, कारण मानसी तिचं काम मन लावून जीव लावून करायची. ते फक्त आपलं कर्तव्य आहे किंवा जॉब आहे म्हणून नाही. दिस इज नॉट फेअर सर. एक मिनिट, तू फक्त तुझं काम कसं चांगलं करता येईल एवढाच विचार. बाकी मानसी कोण होती, इथल्या लोकांना तिची आठवण काय येते याचा विचार करू नकोस. कारण तिच्या लेवल पर्यंत तू पोहोचशील असं मला वाटत नाही. सो डू युअर जॉब वेल. जा तुझं काम कर. म्हणूनच मला इथे काम करायला नाही आवडत. हा असा ऍटिट्यूड आहे तुझा, आणि म्हणून तू मानसीची जागा कधीही घेऊ शकणार नाहीस. हा विचारही मनात आणू नकोस.